वेगवेगळ्या प्रकारचे ताप, शोष म्हणजे टीबी किंवा एक्ष्मा आणि नेत्राभिषंध म्हणजे डोळे यांची साथ औपसर्गिक असतात. ते म्हणजे एका जणापासून दुसऱ्या जणाला ते संसर्गजन्य असू शकतात. ते बऱ्याच वेळेस तसं बघायला मिळतं. त्याच्यामुळे काळजी घ्यावी. आधी कपडे वापरल्यानं होतं वगैरे असं काही नाही, पण त्यातलं जो पार्टिकल्स असतात त्वचेच्या आजाराचे किंवा सोरायसिसचे, एखादं कुणीतरी किचन मध्ये काम करतोय, त्याला सोरायसिस झालेला आहे, तो अंग खाजवतोय आणि ते जर अन्न त्या सोरायसिसचे कण त्या अन्नात कणकेत म्हणा किंवा कशात पडले, त्यांना एखाद्याने खाल्लं तर त्याला होऊ शकतो. म्हणजे नक्कीच काळजी ही नक्कीच घ्यायला हवी. याच्यावरती उपचार काय आहेत हेही तुमच्याकडनं जाणून घ्यायचं. ब्रेकची वेळ झाली आहे. टॉक टाइम मध्ये आपण इथे एक घेणार आहोत छोटासा ब्रेक. बघत राहा फक्त IBN लोकमत. एरियल चॅलेंज मध्ये बनवूया स्टफ्ड रोटी. आता हे डाग वाळवूया. वाळलेले डाग निपटून काढणं इम्पॉसिबल आहे. चला पाहूया. एरियल मध्ये आहे बार, ब्रश आणि ग्लूची शक्ती, जी घट्ट झालेल्या डागांवरही बेस्ट एंड रिमूव्हल देते एका वॉश मध्ये. Yes, no, maybe, well, don't know, not sure, confused. Well, no more confusion from tomorrow. The New India Insurance Company Limited. हेनरी जी सर, शॉट लेके आना. शॉट, ओके. आपके शॉट. नॉट दिस. फुसफुस सर, फुसफुस. लगा दे. पागल कुत्ते ने काटा मुझे. अंदर आ. ये है मेरा शॉट. लेयर शॉट फ्रेग्रेंट बॉडी स्प्रे. लेयर शॉट, क्लियर फ्रेग्रेंस और कुछ नहीं. चांगल्या सफाईसाठी जोरजोरात ब्रश करणं त्रासदायक होऊ शकतं. डेंटिस्ट सोबत डिझाईन केलेला ओरल बी सेन्सिटिव्ह सुपर थिन ब्रश 20 पट पर्यंत अधिक पातळ ब्रिसल्स टिप्स प्लाकला प्रत्येक कोपऱ्यातून हटवतो, हिरड्यांना नुकसान न पोहोचवता. ट्राय करा ओरल बी सेन्सिटिव्ह सुपर थिन. हर सफर का साथी मिराज पराठा के साथ साथ उपलब्ध है मिराज नमकीन 400 ग्राम के बड़े पैक में. घर बैठे ऑर्डर कीजिए www.mirajonlinestore.com. मिराज पराठा और मिराज नमकीन. या महिन्यात सगळं जग गुलाबी झालं आणि माझ्या आयुष्यात साधं गुलाबाचं फूल देणारं सुद्धा कोणी नाहीये. मी श्रीकेत. हा आमच्या कॉलेजचा मित्र आहे. मी आणि नुपूर ह्याच्यावर जाम हसायचो. तू इथे वाघ बकरी मिली डस्टहा प्रस्तुत. नक्कीच्या लग्नाला यायचं हा. आज रात्री 10 वाजता झी मराठी सोबत झी मराठी HD वर. सर, नवीन टीचर. कपडे तर चमकवलेस, पण एकटी पूर्ण शाळा कशी चमकवशील? चांगली सुरुवात करण्यासाठी फक्त एक झटका पुरेसा आहे. जसा नवीन रिन बार एकच झटक्यात देतो कपड्यांना जबरदस्त चमक. नवीन रिन बार, चमकत रहा. पंतप्रधान जीवन ज्योती विमा योजनेत या योजनेअंतर्गत फक्त ₹1 दर दिवशी जमा करण्याच्या हिशोबाने तुम्हाला मिळू शकतो 2 लाख रुपयांचा आयुर्विमा. तुमच्या नंतर तुमच्या कुटुंबाचं आयुष्य न थांबता चालत राहावं म्हणून या विमा योजनेत सामील व्हा. जपायचंय तुला रिच क्रीम हेअर कलर गोदरेज एक्सपर्टने. हेअर कलर आणि जपणूक हा केस कलर करतो, तेही अमोनिया शिवाय. आणि याचा ॲलो मिल्क प्रोटीन फॉर्म्युला केसांना ठेवतो सॉफ्ट आणि शायनी. बरं इतके पैसे कुठून आले? फक्त ₹30 मम्मा. जपणूक गोदरेज एक्सपर्ट रिच क्रीमची. शहर की रग बन के पानी पहुंचाते हैं, जड़ों में जाकर हरियाली लाते हैं, घरों में मासूम मुस्कुराहटें बिखेरते हैं. मिराज PVC पाइप्स एंड फिटिंग्स. Now everybody wants to fly because AirAsia is offering 20% off on all seats. All flights booked before 12th of February. Only on AirAsia.com. ब्रेक नंतर टॉक टाइम मध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत. आज आपण बोलतोय सोरायसिस, त्वचा विकार आणि त्यावरती आयुर्वेदाच्या माध्यमातून उपचार कसे करता येतील याविषयी. डॉक्टर, आपण आता बोललो की सोरायसिस म्हणजे नक्की काय, त्वचा विकार कशामुळे उद्भवतात, तर याच्यावरती उपचार कशा प्रकारे होतात? याचे उपचार 3 प्रकारे आयुर्वेदामध्ये सांगितलेले आहेत. पहिला आहे आहार आणि पथ्य पाळून तो आजार बरा करणं, त्यासोबत नाडीशुद्धी प्राणायाम करणं. त्यामध्ये ओंकार, उज्जाई, अनुलोम विलोम, कपालभाती, भस्त्रिका हे प्रामुख्याने येतात. आहारामध्ये जसं आपण आंबट, खारट, तिखट जास्ती खाल्ल्यामुळे जनरली त्वचेचे आजार आणि सोरायसिस होत असतो. तर त्याच्या विरुद्ध कडू, गोड व तुरळ जरी आपण खाण्यात आलं
तरी रक्तशुद्धी होऊन तो आजार बरा व्हायला त्याचा खूप चांगल्या पद्धतीने फायदा होतो. बेसिकली कडू चवीचे पदार्थ खाण्यात आले पाहिजे, जे जनरली खाण्यात येत नाही. त्याच पद्धतीने दुसरा पार्ट असतो शमन चिकित्सा. शमन चिकित्सेमध्ये पाचन व शमन असे 2 प्रकारचे उपचार केले जातात. त्याच्यामध्ये जो शरीरात रक्तात आलेला दोष आहे, ज्याला आम्ही क्लेद म्हणतो, जो आजाराचा कारण सोरायसिसला कारणीभूत असतो, तो क्लेदाचं पचन करणं आणि पचन झाल्यानंतर रक्त चांगलं तयार करणं, याला शमन चिकित्सा म्हणतात. तर या पद्धतीचे उपचार त्या शमन चिकित्सेमध्ये आलेले असतात. त्याच्यामध्ये औषधांची रेंज फार प्रचंड वाईड रेंज आहे. 5,000 ते 8,000 औषधं त्या शमन चिकित्सेमध्ये आम्ही आयुर्वेदामध्ये वापरतो. रिझल्ट पण त्याचे खूप सुंदर आपल्याला बघायला मिळतात. त्याच पद्धतीने शेवटचा आणि खूप महत्त्वाचा पार्ट असतो ट्रीटमेंटचा, तो म्हणजे पंचकर्म. पंचकर्मामध्ये वमन, विरेचन, बस्ती, नस्य, रक्तमोक्षणी ह्या 5 क्रिया प्रामुख्याने येतात. त्याचबरोबर शिरोधारा, तक्रधारा, पत्रपोटली स्वेद, उद्वर्तन, लेखन चिकित्सा ही पण ट्रीटमेंटचा पार्ट त्याच्यामध्ये येत असतो. तर पंचकर्म करणं म्हणजे काय करणं, की एखादा झालेला आजार जवळच्या मार्गाने शरीराच्या बाहेर काढणं. त्याच्यामुळे पंचकर्म चिकित्सा ही सर्वश्रेष्ठ चिकित्सा ठरते. फॉर एक्झाम्पल, एखादं खराब पाण्याचं डबकं असेल आणि त्यातलं पाणी आपल्याला काढायचं आहे. आपण जर त्याच्यामध्ये माती टाकत राहिलो तर ती माती नो डाऊट त्यातलं पाणी शोषून घेईल, पण त्याचा पाण्याचा घाण वास जाणार नाही आणि ते आपल्याला ती पाणी आणि जमीन उपयोगी येणार नाही. तेच जर आपण त्यातलं घाण पाणी सगळं निचरा करून टाकला, वाहून दिलं, ते सगळं घाण काढून टाकली आणि त्याच्यामध्ये शुद्ध नवीन जर पाणी आपण भरलं तर ते आपण पिण्याला वापरू शकतो किंवा इतर कारणासाठी वापरू शकतो. हे सूत्र पंचकर्म चिकित्सेमध्ये असतं, की ज्याच्यामध्ये शरीरामध्ये वाढलेल्या आजाराचे घटक जे असतात ते शरीरातनं शाखेतनं कोष्ठाकडे आणणं. शाखा म्हणजे डोकं, हात, पाय आणि शरीरातले सगळे इतर अवयव जे असतात त्याला शाखा म्हटलं जातं. तिथनं कोष्ठामध्ये म्हणजे जठर, लहान आतडं आणि मोठ्या आतड्यात आणणं, याला कोष्ठात आणणं असं म्हटलं जातं. आणि ते कोष्ठात आणल्यानंतर जर कफपित्ताच्या संबंधामुळे जर सोरायसिस झालेला असेल, आता कफपित्त म्हणजे फक्त खाकऱ्यातनं पडणारा कफ म्हणजे कफ किंवा छाती जळजळ म्हणजे पित्त, असा एवढा छोटा विचार आयुर्वेदाचा नाहीये. किंवा पोटात गॅसेस होणं म्हणजे वात होणं असा आयुर्वेदाचा विचार नाहीये. तर शरीरातल्या प्रत्येक टिश्यूला, प्रत्येक सेलला हे 3 दोष व्यापून असतात, वात, पित्त आणि कफ. त्या पूर्ण शरीरातल्या पेशींमध्ये जे काही वात, पित्त व कफाचं संतुलन बिघडलेलं आहे, त्यातलं प्रामुख्याने पित्ताचं कफाचं संतुलन जे बिघडलेलं असतं, ते वाढलेले किंवा खराब झालेले दोष शाखेतनं कोष्ठामध्ये आणले जातात, म्हणजे जठरामध्ये आणले जातात आणि त्याला जवळच्या मार्गातनं म्हणजे उलटी वाटे बाहेर काढले जातात, त्याला आपण वमन म्हणतो. त्याच पद्धतीनं तेच वाढलेलं जर पित्त असेल आणि वाढलेला जर वात असेल, तो सगळा द्रव स्वरूपात करून पातळ करून लहान आतड्यामध्ये किंवा ग्रहणीमध्ये आणला जातो आणि त्याला जुलाबवाटे किंवा विरेचन वाटे बाहेर काढले जातं, याला विरेचन म्हणतात. आणि तिसरा आणि महत्त्वाचा पाठ असतो बस्तीचा. वायुस्तंत्रयंत्रधाराचा एक आयुर्वेदामध्ये सूत्र आहे. हे पित्त आणि कफ जे असतात त्यांच्या जर शरीरात त्यांना कुठला आजार निर्माण करायचा असेल, त्याला वाताची गती खूप महत्त्वाची ठरते. वाताची जर गती किंवा वाताची जर त्याला पाठबळ नसेल तर ते आजार निर्माण करू शकत नाही. त्याच्यामुळे वातासाठी बस्ती चिकित्सा ही सर्वश्रेष्ठ चिकित्सा आयुर्वेदात सांगितलेली आहे. तर बस्तीद्वारे पक्वशयात किंवा मोठ्या आतड्यात आलेले जे आजाराचे घटक असतात त्याला बाहेर काढणे, याला बस्ती चिकित्सा म्हणतात. त्याचबरोबर चौथा आणि खूप महत्त्वाचा पार्ट असतो ट्रीटमेंटचा, त्याला आम्ही रक्तमोक्षण म्हणतो. त्याची पुन्हा 2 प्रकार येतात, एक सार्वधायिक व एक स्थानिक. सार्वधायिक मध्ये शरीरातल्या शिरेतनं रक्त काढणं, याला सार्वधायिक रक्तमोक्षण म्हणतात. साधारण 350 म्हणजे किमान 200 ml पासून 540 ml पर्यंत रक्त एका वेळेस काढलं जातं आणि ते जनरली दूषित रक्त शरीरातनं काढलं जातं. आणि त्यातला दुसरा प्रकार असतो स्थानिक रक्तमोक्षण. स्थानिक रक्तमोक्षणामध्ये एकूण 5 प्रकार येतात. पुन्हा प्रच्छानकर्म, प्रच्छानकर्म, शिरावेद, जलोकावचरण करणं, नंतर तुंबडी लावणं, आलाबो लावणं, असे प्रकार येतात. त्यातलं एक उदाहरणादाखल मी आपल्याला एक जळू म्हणून आणलेला आहे आपल्याला दाखवायला. हे जे हे लीश, याला लीश असं इंग्रजीमध्ये म्हटलं जातं किंवा जळू याला आम्ही आयुर्वेदामध्ये म्हणतो. तर ज्या ठिकाणी एखाद्या ठिकाणी जर आजार असेल, समजा सोरायसिसचा एखादा पॅच आहे किंवा कुठल्याही त्वचेचा आजार एखाद्या ठिकाणी आलेला असेल, त्या त्वचेच्या आजाराला हे जळू जर आपण लावले तर ते आतलं अशुद्ध रक्त ते पिळून घेतात. तिथं शुद्ध रक्त येऊन तो आजार लवकर बरा व्हायला त्यांनी चांगला फायदा होतो. बरोबर. म्हणजे लीश थेरपीला पण आयुर्वेदामध्ये खूप महत्व आहे. पुन्हा एकदा आपण दाखवूया हे. याला जळू म्हणतात. याचे 2 प्रकार येतात, एक असतो सविष व दुसरा असतो निर्विष. आपण जनरली ज्या निर्विष जळवा असतात त्याच वापरल्या जातात, सविष जळवा वापरले जात नाही. बरोबर. नक्कीच अशा वेगवेगळ्या उपचार पद्धतींद्वारे आपण सोरायसिसवरती किंवा त्वचा विकारावरती उपचार करू शकतो. याविषयी अजून बोलत राहूया. ब्रेकची वेळ झाली आहे. टॉक टाइम मध्ये इथे घेऊया एक छोटासा ब्रेक. बघत राहा फक्त IBN ग्रुपमध्ये. इतके सुंदर
केस कसे? नवीन हेड अँड शोल्डर्स. नो हेड अँड शोल्डर्स. नो वे. नवीन हेड अँड शोल्डर्स 10 पट मॉइश्चरायझर सह जो स्कॅल्पला नरिश करतो आणि केस बनवतो स्मूदर, सिल्कियर. नवीन हेड अँड शोल्डर्स स्मूथ अँड सिल्की. सादर आहे बेस्ट एवर टाईड प्लस, जी फक्त अर्धी लागते आणि शानदार शुभ्रता देते. Now everybody wants to fly because AirAsia is offering 20% off on all seats. All flights booked before 12th of February. Only on AirAsia.com. माझी सिल्वर रिंग हरवली. आता नवीन कोण देणार? इतका ड्रामा. नवीन सिल्वर रिंग लाईफ बॉय देणार. आता लाईफ बॉयच्या आतही सिल्वर आणि बाहेरही. मिळवा एस्टेलची सिल्वर प्लेटेड रिंग 2 125 ग्रॅम लाईफ बॉय ऍक्टिव्ह सिल्वर पॅक सोबत. तुम्ही सुद्धा घेऊन या. या महिन्यात सगळं जग गुलाबी झालं आणि माझ्या आयुष्यात साधं गुलाबाचं फुल देणारं सुद्धा कोणी नाहीये. मी श्रीके. हा आमच्या कॉलेजचा मित्र आहे. मी आणि नुपूर ह्याच्यावर जाम हसायचो. तू इथे? वाघ बकरी मिली डस्ट हा प्रस्तुत. नक्कीच्या लग्नाला यायचं हा. आज रात्री 10 वाजता झी मराठी सोबत झी मराठी HD वर. बदलत्या काळासोबत बदलत आहे आमचा भारत. नवीन ध्येय, नवी स्वप्न, नवीन यश. पण बदलण्याच्या या प्रवासात काही खऱ्या गोष्टी आजही आमच्या बरोबर चालत आहेत. आकाश आजही निळा आहे. सागरात आजही लाटा आहेत. प्रत्येक भारतीय आजही आपल्या देशावर तितकंच प्रेम करतो. आणि आजही प्रत्येक भारतीयाची आवड आहे पार्लेजी, भारताचं आपलं बिस्किट. Today, we're surrounded by unimaginable amounts of data, more than we know what to do with. But what if we could give all of this a greater purpose? Combining artificial intelligence and advanced analytics for the Internet of Things. We're using big data to reach deeper insights and to co-create a better tomorrow. The future is open to suggestions. This is social innovation. Hitachi, inspire the next. हर सफर का साथी मिराज पराठा के साथ साथ उपलब्ध है मिराज नमकीन 400 ग्राम के बड़े पैक में. घर बैठे ऑर्डर कीजिए www.mirajonlinestore.com. मिराज पराठा और मिराज नमकीन. ब्रेक नंतर टॉक टाइम मध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत. आणि डॉक्टर, लगेचच आपण जे बोलत होतो की वेगवेगळे उपचार काय आहेत आयुर्वेदामध्ये, त्यातले तुम्ही बरेचसे सांगितले. अजून काही उपचार सांगत होतात सोरायसिस या विषयावर. एक्झॅक्टली. यातला सर्वात महत्वाचा आणि की उपचार जो शेवटचा असतो तो असतो तक्रधारा आणि शिरोधारा. तक्रधारा म्हणजे औषधी सिद्ध ताकानं डोक्यावर धार केली जाते, तर त्याला तक्रधारा असं म्हटलं जातं. आणि शिरोधारेमध्ये त्याच पद्धतीने असतं, पण याच्यामध्ये औषधी तेल, औषधी तूप वगैरे वेगवेगळी औषधे त्याच्यामध्ये वापरली जातात. औषधी काढाही असू शकतो. तर शरीरातली वाढलेली उष्णता जी असते आणि शरीरातला सेल्स डेड होण्याचं प्रमाण जे असतं, ज्याच्यामुळे सोरायसिसमध्ये कोंडा खूप पडतो. ऍक्च्युली ज्यावेळेस आपण तक्रधारा करतो किंवा शिरोधारा करतो, त्यानंतर सेल्स डेड होण्याचं प्रमाण खूप प्रमाणात कमी होतं. शरीरातली उष्णता कमी होते. ती उष्णता कमी झाल्यामुळे हा सोरायसिस आणि त्वचाविकार हा लवकर बरा व्हायला त्याचा खूप चांगल्या पद्धतीने फायदा होतो. त्याचबरोबर डोक्यात कोंडा होणं हे जर लक्षण असतं, ते तक्रधारीनंतर किंवा तेलाची जर धार आपण औषधी तेलाची जर केली, त्यामुळे ते इन्स्टंट कमी व्हायला पण त्याचा खूप चांगला फायदा आपल्याला बघायला मिळतो. व्यवहारात आम्ही बघतो की जर योग्य ते सोरायसिसच्या आजाराचं आपण निदान केलं, तो कुठून त्याची सुरुवात झालेली आहे, म्हणजे आमाशयात आहे, जठरात आहे, लहान आतड्यातनं आलेला आहे की मोठ्या आतड्यातनं आलेला आहे, त्या पद्धतीने बघून जर योग्य ते पंचकर्म केलं गेलं तर एका पंचकर्मामध्ये आजार बरा झालेली अनेक रुग्णांमध्ये आम्ही प्रत्यक्ष बघितलेला आहे. बरोबर आहे.